बुद्धिमत्तेचं सुद्धा येत नाही, तुम्ही हुशारच असला पाहिजे असं पण नाही. हुशार नसलेले माणसं सुद्धा अतिशय श्रीमंत आहेत. धर्माचं नाही किंवा तुम्ही कोणते काम करता याच्यावरती सुद्धा पैसा डिपेंड नाही आहे. पण ह्याचे एकच आहे की तुम्ही काही करा, पैशाबद्दल तळमळ पाहिजे, पैशाबद्दल प्रेम पाहिजे, पैसे मिळवण्यासाठी धडपड पाहिजे, मग पैसा येईल. तुम्ही साधा क्रिकेट जरी खेळला तरी करोडपती होऊ शकता. सचिन तेंडुलकर झाला. तुम्ही साधा गाणं जरी म्हणलं तरी करोडपती होऊ शकता. लता मंगेशकर झाले. तुम्ही साधा ऍक्टिंग जरी केलं तरी करोडपती होऊ शकता. जो ऍक्टर्स वेगवेगळे ऍक्टर्स करोडपती झाले. तुम्ही काहीही करा, तुम्हाला त्या मार्गात पैसा येतो. पण तो जेव्हा तुमच्या आतून असं पैशाबद्दल तुम्ही चुंबक व्हायला पाहिजे. पैशाबद्दल जसं एक चुंबक ठेवलं तर ते खेचून घेतं, तसं तुम्ही जर झाला तर तुम्ही काही करा. तुम्ही LIC करा, तुम्ही प्राध्यापक असा, तुम्ही डॉक्टर असा, काही असा, तुमच्याकडे अनलिमिटेड पैसा यायला. लक्षात घ्या. तुमच्या आता LIC मध्ये काम करणारे कित्येक लोकांना तुम्ही बघितलेले ते करोडपती आहेतच ना, ते पण LIC मध्येच आहेत. त्यामुळे कुणालाही काही म्हणता येतं, फक्त त्याच्याबद्दल प्रेम पाहिजे. पैशाबद्दल प्रेम असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पैशाचं आणि पैशाच काय, जे लोक पैशाला इज्जत देतात, रिस्पेक्ट देतात, त्यांच्याकडे पैसा. प्रेम केलं पाहिजे, इज्जत दिलं पाहिजे, रिस्पेक्ट दिलं पाहिजे. ते कसं द्यायचं मी तुम्हाला नंतर सांगणार. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे प्युरिटी ऑफ माइंड आहे, मी याच्याबद्दल पुढे डिटेलमध्ये बोलणार आहे. जी लोक मनाने, शरीराने, भावनेने स्वच्छ आहेत, शुद्ध आहेत, पवित्र आहेत, सरळ आहेत, त्यांच्याकडे पैसा येतो आणि पैसा टिकून राहतो. आणि जे इम्प्युअर आहेत, दुसऱ्याला लुबाडणारे आहेत किंवा दुसऱ्याला कष्ट देणारे आहेत, मनाने विचाराने चांगले नाही, अशा लोकांच्याकडं पैसा जरी आला तो काहीतरी घेऊन येतो त्याच्याबरोबर. मग काहीतरी कष्ट घेऊन येतो, दुःख घेऊन येतो, ऍक्सिडेंट घेऊन येईल, आजारी घेऊन येईल, काहीतरी घेऊन येतो. म्हणून इथं ज्याचं मन, शरीर, आत्मा हे स्वच्छ आहे, प्रेमळ आहे, त्याच्याकडे अनलिमिटेड पैसा येतो आणि येतच राहतो आणि टिकून राहतो. पण जो मनाने स्वच्छ नाही त्याच्याकडे जास्त काळ टिकत नाही. टिकलं तरी त्याच्याबरोबर साईड इफेक्ट म्हणून काहीतरी आणत असतं ते. तर पैशाबद्दल हे काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, या विचार अजिबात करायचा. बघा कसं असतं, बघा तुम्ही जर पैशाबद्दल निगेटिव्ह विचार केला तर पैसा तुमच्यापासून लांब जायला लागतो. आणि पैशाबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तर पैसा तुमच्या जवळ यायला. आता उदाहरण बघा, साधा एक कुठलंही याच्यातलं कुठलंही वाक्य तुमच्याकडे असेल तर पैसा येऊ शकत नाही. काय वाक्य असू शकतं? कॉमन वाक्य काय? पैसा बाबा वाईट आहे, पैसा सारखं वाईट काहीच नाही, असं काही लोक म्हणतात बघा. त्यांच्या तोंडात हेच असतं, पैसा, अरे पैशासारखं वाईट काहीच नाही. असं जर कोणाच्या मनामध्ये विचार असेल पैसा वाईट आहे तर तुम्ही पैशाला तिरस्कार करता, म्हणजे माझ्याजवळ येऊ नका म्हणता, आणि मग पैसा तुमच्याकडे येत नाही. लक्षात घ्या. म्हणून पैसा वाईट आहे म्हणणं चुकीचं आहे. त्याच्यानंतर काही लोक काय, पैसा दुःख ओढून घेतो, पैसा आला म्हणजे दुःख आला, असं काही लोक म्हणतात, ते सुद्धा चुकीचं आहे. पैसा जर आलाच तुमच्याकडे तर दुःख घेऊन येऊ शकते ते, किंवा हे निगेटिव्ह वाक्य आहे, पैसा येऊ शकत नाही. त्याच्यानंतर काही लोकांचं कॉमन वाक्य बघा, कष्ट केल्याशिवाय पैसा मिळत नाही. ही कॉमन वाक्य लक्षात घ्या. कित्येक लोक असे आहेत कष्ट न करता सुद्धा प्रचंड श्रीमंत आहेत, फक्त मोठमोठ्या प्लॅनिंग नाही. त्यामुळे फक्त कष्ट केलं पाहिजे असं नाही. आणि या पृथ्वीवरती एवढे असे काही लोक आहेत खूप कष्ट करतात पण पैसा येत नाही. त्यामुळे कष्टाचा आणि पैशाचा फारसा संबंध नाही. खूप कष्ट करणारे लोक आहेत त्यांना पैसा मिळत नाही, आणि कमी कष्ट करणारे लोक आहेत त्यांना प्रचंड पैसा मिळतो. त्यामुळे कष्टाचा आणि पैसाचं हे नाही. म्हणून तुम्ही असं म्हणू नका मी कष्ट करत नाही माझ्या पैसा येणारच नाही, किंवा कष्ट केल्याशिवाय येतच नाही. नाही, तसं नाही आहे. पैशाबद्दल फक्त प्रेम मनामध्ये निर्माण करा. त्याच्यानंतर मी काय बाबा गरीब आहे. बोलता बोलता काही लोक काय म्हणतात, काहीतरी चहा पाजू म्हटलं ना, मी काय बाबा गरीब आहे, माझ्याकडे ते होणार नाही. आणि काय तर काम सांगितलं, मी काय गरीब आहे, माझ्याकडे होणार नाही. असे काही लोकांच्या तोंडामध्ये मी गरीब आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा लक्षात घ्या तुम्ही गरीबच होत राहता, जो आपण पहिल्या दिवशी बघितलेला आहे. त्यामुळे हा वाक्य जर तुमच्या तोंडात असेल तर ते काढून टाका.
पैशाने कुणाचं भलं होतं, हा वाक्य चुकीचा आहे. लक्ष्मी चंचल आहे, स्थिर नाही, टिकत नाही, असं काही लोक म्हणतात. चंचल आहे, ती टिकतच नाही. मग अशा वेळी लक्षात आहे, हे वाक्य वारंवार तुमच्या तोंडाकडे येत असेल ना, पैसा जरी आला तरी ते टिकत नाही, ते निघून जातं. म्हणून वाक्य म्हणायचं नाही. हल्ली खूप कडकी आहे ती वाक्य नको. पैशाने माणूस बिघडतो वगैरे मस्ती वाटतंय, नको, हे वाक्य चुकीचे आहे. काही लोक म्हणतात पैसा उडत गेला, मी पैशाची किंमत देत नाही, असे म्हणणार आहे. तर याचा अर्थ तुम्ही पैशाबद्दल तिरस्कार तयार करता. आणि तो पैशाचा नियम काय आहे, जे लोक प्रेम करतात त्याच्यावर पैसा येतो. आणि तुम्ही जर म्हटलं पैसा उडत गेला, मी पैशाची किंमत देत नाही, असं जर तुम्ही म्हणत राहिला तर पैसा तुमच्याकडे येणार नाही. हे लक्षात घ्या. प्रत्येक वस्तूला भावना असतात, आणि तुमच्या भावनेप्रमाणे ते काम करत असतात, म्हणून येऊ शकत नाही. त्याच्यानंतर पैसा तेवढा सोडून कोणी काय विचारलं ना, मग लगेच आपण काय म्हणतो, पैसा तेवढं सोडून, म्हणजे माझ्याकडे पैसा नाही, हा एक इनडायरेक्टली सूचना येते. मग माझ्याकडे पैसा नाही किंवा पैसा थोडं सोडून बघ, मला ते समजलं पैशाचं काम, असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते पैसा तुमच्याकडे येणार नाही. त्यामुळं हे वाक्य अतिशय चुकीचं आहे. त्याच्यानंतर काही लोक असं म्हणतात, पैसा येतोय पण लगेच जातोय माझ्याकडे, पैसा थांबतच नाही, पैसा येतोय पण जातो. हे असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुमच्या आयुष्यात पैसा येणार परंतु टिकणार नाही, जाणार. हे वाक्य खूप महत्वाचे आहे. त्याच्यानंतर किती पैसा असला तरी संसार काय पुरणार आहे का, असं काही लोक म्हणतात. किती पैसा असला तर संसार पुरणार नाही, असं जर तुम्ही म्हणत असाल तर पैसा आला तर संसाराला कमी पडतो, ते पुरत नाही. त्याच्यानंतर हे काही अतिशय महत्वाचे आहेत. पैशाने भांडण लागतात किंवा पैशाला मी लाथ मारतो, असे काही बरेचसे लोक म्हणतात की पैशाला लाथ मारतो असं काही म्हणणारे लोक आहेत. पैसा काय झाडायला लागतात काय, असं म्हणणारे लोक आहेत. याच्यातनं एक निगेटिव्हिटी तयार होतं, लक्षात घ्या. पैशाबद्दल निगेटिव्हिटी तयार होतो. त्याच्यानंतर माणूस सहजासहजी श्रीमंत होत नाही, त्याला खूप काही कष्ट करावं लागतं. म्हणजे तुम्ही श्रीमंतीपासून लांब जाता इनडायरेक्टली. आमचं नशीबच गरिबीच आहे, श्रीमंत लोक दुष्ट असतात, श्रीमंत लोक वाईट असतात, असं जर तुमच्या डोक्यामध्ये जर असेल तरी तुम्ही इनडायरेक्टली पैशाला वाईट म्हणता, असं त्याचा अर्थ होतो. माझ्याकडे पैसा टिकत नाही, पैसा पाप आहे, मी पैशाला किंमत देत नाही वगैरे, पैशाने पैसा खेचतो, आम्ही काय गरीब आहे, पैसा खेचतो, श्रीमंत लोक श्रीमंत होणार, आम्ही गरीब आहे, आम्ही गरीबच राहणार, आमच्याकडे पैसा नाही, त्यामुळे पैसा कुठनं खेचायचं, असं काही लोकांचं हे असतं. पैसाने पैसा खेचतो याचा अर्थ माझ्याकडे पैसा नाही, असं इनडायरेक्ट होतो. आणि हे चुकीचं आहे. माझ्याकडे पैसा नाही म्हटल्यानंतर येण्याचे मार्ग बंद होतात, पैसा येण्याचे मार्ग बंद होतात. त्याच्यानंतर चोर मागे लागतात वगैरे. मी पैसा कधीच शिल्लक ठेवत नाही, असं काही लोक अभिमानाने सांगत असतात, त्यामुळे शिल्लक राहणे बंद होतोय. पैशाने सगळं काही विकत घेता येत नाही वगैरे. ह्या सगळे निगेटिव्ह वाक्य लक्षात घ्या. एक जरी निगेटिव्ह वाक्य तुम्ही जर रिपीट करत असाल तर त्या वाक्याप्रमाणे तुमचा अंतर्मन प्रोग्राम होतो आणि तसं तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागतं. म्हणून तुम्ही किती पैशासाठी काम केला, धडपड केला, मेहनत केला, पण आज तुम्ही निगेटिव्ह विचार आहे, पैशाला तुम्ही रिपेल करता, पैशाला तुम्ही ढकलून देता. त्यामुळे धडपड करून निगेटिव्ह विचार असणारी माणसं कधीही यशस्वी होत नाही, श्रीमंत होत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काही लोक असं असतात, काय करायचं नाही काय बघा, की श्रीमंताचा द्वेष करायचा. श्रीमंत वाईट असतात, श्रीमंत लोक लुबाडतात दुसऱ्यांना, श्रीमंत काय चांगले नसतात, असं जर तुमच्या डोक्यामध्ये जर विचार असेल तर तुम्ही श्रीमंतांचा तिरस्कार करता. मग श्रीमंतांचा तिरस्कार करता याचा अर्थ इनडायरेक्टली पैशाचा तिरस्कार करता. जेव्हा तुम्ही पैशाचा तिरस्कार, कारण तो श्रीमंत कशामुळे झालेला असतो, पैशामुळे झालेला असतो, म्हणून इनडायरेक्टली तुम्ही पैशाचा तिरस्कार करता. जेव्हा पैशाचा तिरस्कार होतो तेव्हा पैसा आपल्याकडे येत नाही, थांबतो. त्याच्यानंतर सतत लोक काय करतात, कर्जावरती विचार करतात. कर्ज तर सगळ्यांना असतो म्हणा,
परंतु कर्जावरती लोक जास्त कॉन्सन्ट्रेट करतात की काय, मी नंतर सांगतो कॉन्सन्ट्रेट केल्यामुळे काय होणार आहे ते. त्याच्यानंतर काही लोक आजारीवरती कॉन्सन्ट्रेट, मी आजार पडलो तर मी आजार पडलो तर किंवा दुःखावरती कॉन्सन्ट्रेट करतात, कोर्ट कचेरीवरती कॉन्सन्ट्रेट करतात. असं जर नेगेटिव्ह गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलं ना त्या गोष्टी वाढतात. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा कंजूसपणा करू नका. पैसा खर्च करण्यामध्ये बघा, मी काय म्हणतो अतिशय व्यवस्थितपणे समजून घ्या. पैसा खर्च करण्यामध्ये जर आपण कंजूसपणा करू, कंजूसपणा म्हणजे काय की समजा आपल्याला भूक लागलेली आहे, जर भूक लागला असेल तर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही हॉटेलमध्ये जेवा. तुम्हाला भूक लागला असेल, तुम्ही कुठंतरी 1 रुपयाचं 2 रुपयाचं जर चणे फुटाणे घेऊन त्याच्यावरती जर दिवस भागवत असाल तर ते कंजूसपणा झालं. मग असं जर होत असेल तर मग काय होतं बघा, कंजूसपणे केल्यामुळे काय होतं तर कंजूसपणे देव काय म्हणतो की हा दिवसातून फक्त 10 रुपयाच खर्च करतो. मग मी दिवसाला 1000 रुपये देऊन काय उपयोग, मी दिवसाला 10,000 रुपये देऊन काय उपयोग, कारण हा खर्चच करत नाही तर देऊन काय उपयोग, हा एक संदेश आहे. आणि मग तिथून पुढे तुमचे मनी ब्लॉक जे असतात, वेगवेगळ्या कारणाने तुमच्याकडे जे पैसा येणार असतो तो पैसा येणार थांबतो. म्हणून इथं असं म्हटलं जातं की मुक्तपणे खर्च केला पाहिजे, म्हणजे वायपळ नव्हे. मी काय म्हणतो, जिथं पाहिजे तिथं तुम्हाला खर्च हे केलं पाहिजे. तुम्ही खर्च नाही केला तर निसर्ग असा म्हणतो, देव असं म्हणतो किंवा या माणसाला मी किती पैसे जर दिलो तर तो पैसा बांधूनच ठेवणार, मग याला देऊन उपयोग काय, त्याचा प्रॉपर यूज होत नसेल, वापर होत नसेल तर याला देऊन उपयोग काय. मग हा निसर्गामध्ये जर संदेश केला तर वेगवेगळ्या मार्गाने येणारा पैसा तिथल्या तिथं थांबतो, त्याला आपण म्हणतो मनी ब्लॉक. म्हणून तुम्ही असं मुक्तपणे खर्च करून बघा तर तुमच्या लक्षात येईल किंवा तुम्ही जेवढे खर्च करता तेवढ्या अनेक पटीने पैसा आपल्याकडे, तुम्ही जेवढं थांबवता तेवढं सगळीकडनं येणारा पैसा थांबतो. जसं विहिरीमध्ये पाणी जर तुम्ही जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत नवीन पाणी येत नाही, तुम्ही पाणी काढत राहिला तर नवीन पाणी येत राहतं, तुम्ही पाणी तसंच ठेवला तर नवीन पाणी येत तसंच राहतं. तसा हा निसर्गाचा नियम आहे. तुम्हाला जे दिलं जातं त्याचा जर मुक्तपणे तुम्ही वापर केला नाही, पाहिजे त्या ठिकाणी योग्य ठिकाणी खर्च नाही केला तर मात्र काय होतं बघा की देव म्हणतो किंवा हा खर्चच करत नसेल, दिवसाला फक्त याला 10 रुपयाची गरज असेल तर मी याला 1000 रुपये देऊन काय करू, मग तो पैसा दुसरीकडे आहे. म्हणून कंजूसपणा जे आहे, कंजूसपणा करणाऱ्या लोकांचं तुम्ही बघा, ज्या ज्या लोक कंजूसपणा करतात त्या लोकांचं कुठंतरी नुकसान होतं किंवा त्यांच्याकडे सारखे पैशाची चंचळ असते की अडचण असते, कारण ते पैसे खर्चच करत नाही तर सप्लाय होत नाही. म्हणून खर्च करा म्हणजे सप्लाय होतो, ठीक आहे, त्यालाच आपण मनी ब्लॉक. त्याच्यानंतर ह्या काही गोष्टी करायचं नाही, हे शक्यतो टाळायचे. तर डिस्काउंट आहे का, काहीतरी पैसे कमी करा, स्कीम आहे का तुमच्याकडं, 50 पैसे कमी करा, असं जेव्हा तुम्ही कमी करा म्हटल्यानंतर इनडायरेक्टली काय सूचना जातात तुमच्या अंतर्मनामध्ये, मी गरीब आहे मला ते परवडत नाही, मी गरीब आहे मला ते परवडत नाही, या सूचना जातात. आणि गरिबीची भावना तयार होतात, मी गरीब आहे मला डिस्काउंट द्या, मी गरीब आहे मला सूट द्या. मग याच्यात काय होतं, मग गरिबीची सूचना गेल्यानंतर पहिला जो आपला व्याख्यान झाला होता, गरिबीची सूचना आतमध्ये जातात आणि निसर्गामध्ये ते सूचना जातात आणि आपण गरीब राहतो. म्हणून मुक्तपणे याच्यामध्ये सगळं केलं तुम्ही करून बघा. त्याच्यानंतर नकारात्मक भावना ही व्यक्त करायची नाही. काय, मी गाडी खरेदी करू शकत नाही, माझ्या कॅपॅसिटीच्या पलीकडचं आहे, मला जमणारच नाही, महागडी वस्तू कशाला, साध्यातला घेऊया की, लक्षात आलं. असं जर तुम्ही स्वतःला थांबवत असाल, माझ्याकडे हे शक्य नाही, माझी कॅपॅसिटी नाही, मी हे खरेदी करू शकत नाही, महागडी कशाला, साध्यातला घेऊन टाकूया, असं जर तुमचे विचार जर असतील तर तुम्हाला साध्या घेण्यासाठीच देव पैसे देणार. लक्षात आलं, साध्या देण्यासाठी, कारण तुम्ही जसं करता तसं सप्लाय होतं.
तुम्ही जसं विचार करता तसं तो सप्लाय होत असतो. म्हणून या गोष्टी तुम्हाला जाणीवपूर्वक टाळायचं आहे. आणि एखादी गोष्ट हरवली, समजा हळद करायची, सोडून द्यायचं, तुम नाही तो और सही. समजा एखादी वस्तू हरवली, मोबाईल सोडून दिला, दुसरा आपण मोबाईल ह्याच्यापेक्षा छान घेऊया, असं जेव्हा तुम्ही विचार करता त्यावेळेस त्याच्यापेक्षा छान घ्यायला लागतं. नाही तर तुम्ही त्या हळद करायला लागला ना, त्याला आपण म्हणतो स्केर्सिटी कॉम्प्लेक्स असतं. म्हणजे कमतरतेचं मानसिकता तयार होतं आणि कमतरतेच्या मानसिकतेमुळे तुम्ही श्रीमंत होऊ शकता, तुम्ही त्या गरिबीमध्ये अडकून राहता. म्हणून या गोष्टी तुम्हाला अजिबात करायचं नाही आहे. त्याच्यानंतर सांगायला गेले तर हे करा, काय करायचं मग की नेहमी पैशाबद्दल पॉझिटिव्ह विचार करायचा. मी तुम्हाला सांगितलं की नेहमी पैशाबद्दल काय करायचं, पॉझिटिव्ह विचार करायचा. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला श्रीमंतच आहे असं गृहीत धरा. काय, स्वतःला श्रीमंतच आहे असं गृहीत धरून सगळे व्यवहार करायचे. तुम्ही स्वतःला गरीब आहे असं जर गृहीत धरून व्यवहार केला ना तर गरिबी वाढत जाते. भले आज तुमच्या पैशाने लक्षात घ्या, तुम्ही श्रीमंतीचं ऍक्टिंग करा, श्रीमंतीची नक्कल करा. श्रीमंत लोक कसं थाटात चालतात, श्रीमंत लोक कसं थाटात बोलतात, कसं व्यवहार करतात, त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याप्रमाणे चालायचं शिका, बोलायचं शिका, वागायचं शिका, व्यवहार करायचं शिका. आणि श्रीमंतच आहे मी असं गृहीत धरून तुम्ही वागा. आणि असं वागत 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 एक दिवस प्रोग्राम होतो की अंतर्मन समजून घेता हा श्रीमंतच आहे. मग तिथून पुढे अनुभव पैसा घ्यायचा. ऍक्टिंग बिकम्स रियालिटी. तुम्ही ऍक्टिंग केलं ना त्याचं वास्तवमध्ये रूपांतर होतं. म्हणून इथून पुढे जगताना की नाही मी काहीतरी गरीब आहे, अमुक आहे, तमुक आहे असं कधी जगू नका. भले आज तुमच्याकडे पैसे नसतील पण जगताना तुम्ही काय करा, श्रीमंत म्हणून जगा आणि श्रीमंत म्हणून वागा. मग नंतर आपोआपच ते मनी ब्लॉक रिकाम होतात आणि त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी खेचायला लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर यामध्ये श्रीमंत लोकांच्या बरोबर मैत्री करा. आणि श्रीमंतांच्या कॉलनीमध्ये जर तुम्हाला जमलं तर बंगला बांधायचा. लक्षात घ्या, तुमच्या आजूबाजू जर तुमचे मित्र हे गरिबीचेच असतील, रडकेच असतील, सतत कंजूसपणा करणारे असतील, खर्च न करणारे असतील तर त्यांचा परिणाम तुमच्यावर होतो आणि तुम्ही सुद्धा तसेच होता आणि निसर्ग तुम्हाला तसंच ठेवतो. म्हणून काय करायचं माहिती आहे का, आपल्याला जर हुशार व्हायचं असेल, हुशारी लोकांच्या बरोबर मैत्री करा. आपल्याला कॉन्फिडंट बनायचं असेल, कॉन्फिडंट लोकांच्या बरोबर मैत्री करा. आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल, श्रीमंत लोकांच्या बरोबर मैत्री करा. आपल्याला आनंदी राहायचं असेल, आनंदी लोकांच्या बरोबर मैत्री करा. कारण तुम्ही त्यांच्या बरोबर मैत्री केल्यामुळं त्यांचे विचार, त्यांचे आचार तुमच्या आतमध्ये उतरतात. मॅन इज नोन बाय हिज कंपनी असं म्हणतात. माणूस कशावर ओळखला जातो की त्याच्याबरोबर कोणते मित्र आहेत त्याच्यावर. एका समजा दारुड्या लोकांच्या बरोबर एखादा माणूस फिरत असेल तर त्याला म्हणणार तुझे दारुडच आहे असं म्हणणार. तसं आणि ते खरं आहे. तो नंतर किती प्रामाणिक असला तरी तो दारू प्यायला लागतो, किती प्रामाणिक असला तो व्यसन करायला लागतो. तसं एखाद्या विद्यार्थ्याला हुशार विद्यार्थ्यांची मजा सोडला तर तो हुशार होतो. तसं हे नेहमी लक्षात घ्यायचं की तुमची मैत्री, वागणं, बोलणं, उठणं, बसणं हे श्रीमंतांच्या बरोबर असलं पाहिजे, यशस्वी माणसांच्या बरोबर असला पाहिजे, आनंदी माणसांच्या बरोबर असला पाहिजे. असेल तरच तुम्ही आनंद होणार आहे, श्रीमंत होणार आहे, हुशार होणार आहे, सक्सेसफुल होणार आहे. तुमच्या आजूबाजू सगळे गरीब लोक, रडके लोक, सगळे दुःखी लोक जर असेल तर तुम्ही श्रीमंत जरी असला तर तुम्ही खाली येणार, तुम्ही आनंदी जरी असलं तर तुम्ही दुःखी होता, तुम्ही हुशार असलं तरी त्यांच्यामुळे तुम्ही पट्ट होता. त्यामुळं हे आणि लक्षात घ्या, बंगला जर बांधायचा असेल तर झोपडपट्टीत बांधू नका, श्रीमंताच्या कॉलनीत बांधा. किती मागणी असो श्रीमंतांच्या कॉलनीत बांधा. कारण त्यांच्या सगळं बघून की नाही त्यांनी कार घेतलं ना आपल्या डोक्यामध्ये विचार येतो आपण पण काय घ्यावं. मग विचार आला म्हणजे की निसर्गामध्ये काम चालू होतं आणि मग आपोआप आपल्याला पैसे मिळायला लागतात आणि आपण कार घ्यायला लागतो. त्यांनी काय केलं आपल्याला पण वाटतं आपण पण हे केलं पाहिजे. विचार आला निसर्गामध्ये काम होतं. म्हणून लक्षात घ्या, गरिबांच्या कॉलनीमध्ये गरीबच लोक तुम्हाला भेटणार.
आणि श्रीमंताच्या कॉलेजमध्ये श्रीमंतच लोक भेटणार, किंवा एखादा गरीब जरी तिथं जाऊन राहिला तर तो बघता बघता तो श्रीमंत होतो. त्याच्याकडे सुद्धा आयुष्य आरामाच्या सगळी वस्तू काही दिवसामध्ये यायला लागतात. कारण ते सगळं बघून ऐकून वाचून त्यांचे सगळं श्रीमंतांचे थाटामध्ये असणारे सगळे बघून काय होतो, त्याच्या आतमध्ये प्रोग्राम होतो आणि तो बघता बघता श्रीमंत राहील. म्हणून श्रीमंतांच्या बरोबर जेवढं तुम्हाला राहता येईल, यशस्वी माणसाच्या बरोबर जेवढा राहता येईल तेवढं तुम्ही प्रयत्न करा आणि त्याच्यातून आणि श्रीमंतांचे नेहमी कौतुक करा, पैशावरती प्रेम करा. आता मला गुजरात आहे याच्यामध्ये मुंबईमध्ये मी एका वर्कशॉपला गेलो होतो. त्यावेळी गुजरातचा एक माणूस भेटला होता. तो फार मोठा बिझनेसमॅन होता. तर तो 3 कोटी नुकसानमध्ये आला होता आणि प्रचंड ताणमध्ये होता. आणि मला जेव्हा भेटला तो म्हटला मी 3 कोटी फेडून 7 कोटी माझे फायदे आहेत मला बिझनेसमध्ये. मग मी म्हटलं काय तुम्ही केलं असं? तर त्याने काय सांगितलं माहिती का, मी सकाळी रोज उठून काय तो मला काय सांगितलं बघा, माझ्या घरावरती असा दाराला आतमध्ये मी 1000 रुपयाची नोटा चिकटवलेल्या आहे, असा अडकवलेलं. आणि मी सकाळी रोज उठल्यानंतर घरातून बाहेर पडताना मी त्या नोटांना असं स्पर्श करतो. घरातून बाहेर पडताना नोटांना स्पर्श करतो आणि त्या नोटांतून चुंबन घेतो, त्यांच्यावरती प्रेम करतो मी मनापासून आणि मग बाहेर पडतो. फक्त तो 6-7 महिने असं केला. म्हटलं सर मी एकच टेक्निक केलं ह्या सगळ्या टेक्निकमध्ये की फक्त त्या नोटांना स्पर्श करायचा, प्रेम करायचा, चुंबन घ्यायचा आणि मग बाहेर पडायचं. तर त्याच्यातनं पैसा अट्रॅक्ट व्हायला लागला. 3 कोटीचं नुकसान तो भरून काढला, 7 कोटी प्लस मध्ये आला. एकच टेक्निक आहे, तोच बिझनेस आहे, त्या सगळ्या गोष्टी. म्हणून पैशावर प्रेम करणं अतिशय होतं. आणि काही लोक काय करतात, पोस्टर समोर लावतात आणि उठून लगेच त्याला पैशाला एक माणूसच समजतात आणि म्हणतात गुड मॉर्निंग. त्या पैशाला म्हणतात गुड मॉर्निंग, आय लव्ह यू असं काही लोक म्हणतात. कारण हे सगळे तुम्ही नेटवरती बघा, नेटवरती सगळे क्लिप्स दाखवलेले आहेत की पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे त्याच्याबरोबर. काय त्याच्यानंतर पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पोस्टर लावा. तुमच्या नजरेसमोर पोस्टर हे दिसलं पाहिजे. लक्षात घ्या, नेहमी उठता बसतो पैशांचं नोटा 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 दिसला पाहिजे, मगच ते नोटा खेचायला लागतात. आणि त्याच्यानंतर काही चेक्स वगैरे लावा. तुम्ही चेक वगैरे काही लावलं तर चालतो, पण त्याच्यापेक्षा जास्त मला जे इफेक्ट वाटतं ते नोटांचं पोस्टर लावा. आणि त्यानंतर तुमची जी घराची तिजोरी आहे ते तिजोरी उत्तरेकडे तोंड करून उघडलं पाहिजे, असं ठेवायला पाहिजे. चुकून जर दक्षिणेकडे तोंड करून उघडणार तिजोरी असेल तर पैसा टिकत नाही, येत नाही. तर तिजोरी हे उत्तरेकडे उघडलं पाहिजे, अशा पद्धतीने ती ठेवा. पैसा टिकायला लागतो आणि पैसा यायला लागतो. त्याच्यानंतर पैशाबद्दल वारंवार व्हिज्युअलायझेशन करा. सांगितल्याप्रमाणे डोळे बंद करा. डोळे बंद करून पैसा मोजत असल्याचं, पैशाचा वास घेत असल्याचा, पैशाचा आवाज येत असल्याचा, पैसा असा उडवत असल्याचं, पैसा आपल्या आजूबाजूला प्रचंड आहे, पैशाचा आनंद व्यक्त करा. अशा पद्धतीने काय करायचं, पैशाबद्दल व्हिज्युअलाइज करा. आणि पैसा बघता क्षणी आनंदी होणे, पैसा बघता क्षणी आनंदी होणे, ह्याला एक्साइटमेंट मेडिटेशन म्हणतात. हा एक मेडिटेशन करायचं. नोटा बघता क्षणी आपल्याला आनंद वाटला पाहिजे. नाहीतर नोटा बघता क्षणी हे कधी मिळणार मला, असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याचा अर्थ तुम्ही तिरस्कार करा, तिरस्कार करा. त्यामुळे एक्साइटमेंट, प्रेम त्याच्यावरती यायला पाहिजे. हा एक जरी संदेश तुम्ही घेतला तरी तुमच्याकडे पैसा अट्रॅक्ट करायला. त्याच्यानंतर पैशाचं व्हिडिओ शूटिंग स्वतः काढून घ्या. मी जे दाखवलं तुम्हाला पैसे मोजत असल्याचं वगैरे वगैरे, व्हिडिओ शूटिंग काढा, तुमच्या मोबाईलमध्ये बघा आणि वेळ मिळेल तेव्हा ते बघा ना. नोटा मोजत आहे, नोटा आवाज ऐकत आहे, चुंबन घेत आहे वगैरे वगैरे, हे वारंवार मोबाईलमध्ये बघा. ते फॉरेन लोक हे करतात, व्हिडिओ शूटिंग काढून घेतात. ज्यांना व्हिज्युअलायझेशन जमत नाही, ज्यांना व्हिज्युअलायझेशन करायला जमत नाही त्याने काय करायचं, व्हिडिओ शूटिंग काढून घ्यायचं, मस्तपैकी मोबाईलमध्ये भरून घ्यायचं आणि वेळ मिळेल तेव्हा तो पैसा भरायचा. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ शूटिंग काढून स्वतःचे बघू शकता. या काही गोष्टी महत्त्वाच्या बघा. तर पैसे जेव्हा तुम्ही मोजत असता, पैसे मोजत असताना काही लोक काय करतात, पैसे असं मोजतात, असं. तर असं मोजल्यामुळे काय होतंय, जा 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 बाहेर जा, असा संदेश होतो.
तर तुम्ही व्यापारी लोक बघा, अस्सल व्यापारी लोक ते कसे मोजतात, ये बंडल्स काय करतात, इकडे नोट केलं. म्हणून ही सवय ठेवायची. पैसा असं म्हटलं ना मग बाहेर जा, बाहेर थांबू असं होतं. आणि इकडं नोटा खेचून घ्या म्हणजे आत ये असं. जे अस्सल व्यापारी आहेत ती लोक असेच बोलतात, नेहमी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर सायंटिस्ट लोक असं म्हणतात की पैसा जो आहे, पैसा देताना उजव्या हाताने द्यायचा. उजव्या हाताला आपण डोनर म्हणतो, नेहमी उजवा हात देत असतो. आणि पैसा घेताना डाव्या हाताने घ्यायचा. पण हा बरेच वेळा शक्य होत नाही. तुम्ही प्रयत्न करून बघा. एखादा अस्सल व्यापारी असेल की नाही, मारवाडी असेल, तर त्याच्याकडे जावा आणि तुम्ही डाव्या हाताने पैसे घ्या. तो काय म्हणतो, काय त्याच्याकडे पैसे नाही म्हणतो, तुम्हाला उजव्या हातानेच पैसे देणार. कारण डावा हात रिशिवर आहे, त्याला रिशिवर म्हणतात. डावा हात नेहमी खेचत असतं बाहेर आणि उजवा हात आपल्याकडे देत असतो. म्हणून तुम्ही या हाताने देण्याचं सवय लावलं ना, मग तुमच्याकडे देण्यासाठी प्रचंड पैसा यायला लागतो. तुम्ही देण्याच्या लायकीचे बनता. आणि ह्या हाताने घ्यायला लागला तर अनलिमिटेड पैसा यायला लागतो. हा एक नियम आहे. परंतु जाणकार लोक ज्यांना हे माहीत आहे ती लोक तुम्हाला डाव्या हातात घेऊ देत नाही. पण जेवढं शक्य तेवढं डाव्या हातात घेण्याचा प्रयत्न करा. रिसिव्हिंग हाताने घेतल्यानंतर जास्त रिसिव्ह होतो, जास्त वेगवेगळ्या मार्गाने होतो. आणखीन एक महत्त्वाचं सांगतो मी तुम्हाला, पैसा देताना इथून पुढे आजपासूनच हे करायचं तुम्ही सगळ्यांनी. पैसा कुणालाही देताना त्याचे स्पर्श जाणून घ्यायचे, स्पर्श जाणून घ्यायचे आणि त्या पैशाला एक ऑर्डर द्यायचं. काय करायचं की सगळ्यांचं कल्याण कर आणि हजारो पटीने परत माझ्याकडे. काय मनातल्या मनात एकच वाक्य म्हणायचं, सगळ्यांचं कल्याण कर, तू सेवा कर लोकांची, परंतु पुन्हा तू काय कर, माझ्याकडं हजारो पटीने परत. असं म्हणून तुम्ही पैसे द्यायची सुरुवात करायची. फक्त असं देऊ नका. देताना मनामध्ये तू वाक्य तुमची बसायला पाहिजे, हा लोकांचं कल्याण कर आणि हजारो पटीने परत माझ्याकडे. माझा एक विद्यार्थी होता चोपडे म्हणून, तो इथं कोल्हापूरमध्ये एका ठिकाणी कामगार होता. मेनन अँड पिस्टन या कंपनीमध्ये तो कामगार होता. त्यांनी या टेक्निक माझ्याकडे 2003 साली शिकला. तर याच्यात एकच त्यांनी वापरायला लागला, हा टेक्निक. काय, पैसे देताना सगळ्यांचं कल्याण करणे, हजारो पटीने माझ्याकडे घे. हा एकच टेक्निक तो वापरत होता. आज त्याचं MIDC मध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे. मी त्याला विचारलं तू नेमकं काय केलं, तर त्यांनी सांगितलं सर फक्त मी एकच टेक्निक वापरत होता. लोकांना देताना मनामध्ये मी म्हणायचं हजारो पटीने परत माझ्याकडे. हा तुम्ही सुद्धा हे म्हणायलाच पाहिजे. ओके. त्याच्यानंतर पैसे जे आहे मित्रांनो, पैसे दान केलं. आपण पैसे दान देत नाही, काही चांगल्या ठिकाणी दान करा. तुम्ही जेवढे दान करता चांगल्या ठिकाणी तेवढ्या अनेक पटीने तुमच्याकडे पैसे येणार. म्हणून तुमच्या एकूण इन्कमचं 10% दान केलं पाहिजे असं सगळीकडे सांगितलं होतं. तुम्ही आध्यात्मिक सेंटरला दान करा, तुम्ही तुमच्या दीन दलित लोकांना दान करा, किंवा कुठं वेगवेगळे सेंटर्स आहेत जिथं आपण काय म्हणू असे वेगवेगळे सेंटर्स असतात ना जिथं पैशांची गरज आहे. अनाथ आश्रम आहे, बालगृह आहे, वगैरे वृद्धाश्रम आहे, व्यसनमुक्ती केंद्र आहे. अशा अनेक ठिकाणी किंवा देवधर्मासाठी ॲटलिस्ट 10% राहू दे, पण 1% तरी मुक्तपणे दान करा. मग सरांनी उगीच सांगितलं दान करायला म्हणून असं जर तुम्ही किचकट ह्याच्याने जर तोंडाने जर दान करत असाल तर त्याला काही अर्थ नाही. तुम्ही मुक्तपणे जरी तुमच्या पगारातला 1% जरी दान केला तर देव तुम्हाला हजारो पटीने पैसा देतो. कित्येक पटीने पैसा मागे घ्यायला तयारच असतो. फक्त तुमच्याकडे जायला पाहिजे. जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मागणं पैसा येत नसतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणून दान करायची सुद्धा हे ठेवा. त्याच्यानंतर सेविंग असायला पाहिजे. सेविंग पैसा बॅलन्स ठेवला पाहिजे. काही लोक बॅलन्स ठेवत नाही, आलं पाठवून देतात. तुम्ही लक्षात घ्या, पगार झाल्यानंतर तुमचा पगार झाल्यानंतर तो पैसा अकाउंटवरती कमीत कमी 3 दिवस ठेवायचे. आपण काय करतो, इकडे जमा होतो आणि इकडे काढून देतो. 15 मिनिट सुद्धा ठेवत नाही. पण असं ठेवल्यामुळे काय होतं, पैसा जाण्याची मानसिकता तयार होते. मग पैसा
येतो आणि लगेच जातो, येतो आणि लगेच जातो. पण कमीत कमी 3 दिवस ते बॅलन्स होते दिसायला पाहिजे. मग पैशाला स्थिरता येते, पैसे थांबायला लागतात, पैसे टिकायला लागतात. आपण काय करतो, आलं की काढून देतो, मग कुणी तर दिलं लगेच खर्च करून टाकायचं. तर हे खर्च करून टाकल्यामुळे पैसा टिकत नाही. लक्षात घ्या, थोडं वेळ आपल्या जवळ ठेवला पाहिजे, आपली मैत्री व्हायला पाहिजे त्याच्याशी, आणि मगच तो काय करायचा, थोड्या दिवसानंतर मग तुम्ही खर्च करा. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर पैशाचा आनंद घ्या. पैसे चांगलं जेवण जेवा, कारण निसर्ग तुम्हाला जोपर्यंत तुम्ही आयुष्य आरामाने जीवन जगत नाही ना, तोपर्यंत सप्लाय होतो. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही पैसा आहे परंतु गरिबीमध्ये जगायला लागतो. असं जर असेल ना, सप्लाय थांबतोय आणि मग तुम्हाला आहे त्या पैशामध्ये जीवन काढावं लागतं. म्हणून पुढच्या मी पॉईंटमध्ये मी बोलणार आहे की काही पॉईंट अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स मी नंतर सांगणारच आहे. पण इथं तेवढ्या पुस्तकात लक्षात घ्या, तुम्हाला चांगलं जेवता येत असेल तर कधीतरी महिन्यातनं एकदा काशाला मस्तपैकी हॉटेलमध्ये जेवा, खर्च करा, चांगले कपडे घालण्याचे प्रोग्राम. कारण पैसा असतो, तुम्ही पैसे बांधून ठेवलं तर त्याचे ब्लॉकेजेस म्हणतात त्याला, मनी ब्लॉक. बांधून ठेवलं की येणार पैसा तिथंच थांबतो. तुम्ही ह्याला पाठवून दिलं पुढं, मग ते येणार पैसा येतो. हा निसर्गाचा नियम आहे. विहिरीतलं पाणी काढल्याशिवाय नवीन पाणी येत नाही, हा निसर्गाचा नियम आहे. तसं पैसा आहे पण वापरत नाही, मग सगळा निसर्गातला पैसा थांबवून राहतो. पण काय करायचं आहे ना, मी जेवू शकतो ना ह्या पैशातनं, जरा हॉटेलमध्ये जायचं फॅमिलीला घेऊन, महिन्यात नाही एकदा कशाला जायचं, मस्तपैकी जेवायचं, कपडे पाहिजे चांगले कपडे घ्यायचे. पण उगीच बांधून ठेवला आणि इकडं मात्र उपाशी पोटीच मारायला लागला, काही अर्थ नाही. एक दिवस चोर येऊन घेऊन जातील किंवा कोणतरी आजार पडेल ते डॉक्टर घेऊन जाईल किंवा कोणाचा तरी ऍक्सिडेंट होईल, काहीतरी होईल, असं सगळं ठेवलं जातं. म्हणून बांधून ठेवू नका. शेविंगला असणं हे चांगलंच आहे, परंतु असून सुद्धा पोटाला चिमटा काढणं हे वाईट आहे. लक्षात ना, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मी या गोष्टी एक्सपेक्ट मोर गेट मोर हे मी तुम्हाला सांगणार आहे डिटेलमध्ये. त्यानंतर बघा, ज्याच्याकडे पैसा कमी आहे त्याने डोळे बंद करून बसायचं आहे आणि आकाशातनं असं सोनेरी रंगाची प्रकाश किरण डोक्यामध्ये येत आहे आणि संपूर्ण शरीरमध्ये सोनेरी रंग भरलेला आहे असं कल्पना करायचं. आणि आजूबाजू सगळं सोनेरी रंग आहे आणि आतमध्ये सोनेरी रंग भरलेले, बाहेर सोनेरी रंग भरलेले आहे, असं कल्पना करायचं. आणि रोज असं एक 15 मिनिट करायचं. याच्यामुळे काय होतं बघा, तुमच्याकडे प्रचंड पैसा यायला. तुम्हाला सांगतो, सायंटिफिकली प्रूव्ड हा टेक्निक आहे. तर किर्लियन फोटोग्राफी म्हणून एक फोटोग्राफी आहे. सायंटिस्ट लोकांनी काय केलं, श्रीमंत लोकांचा आणि गरीब लोकांचा फोटो काढला, किर्लियन फोटोग्राफी काढला. तर त्या किर्लियन फोटोग्राफीमध्ये आपला जे वलय म्हणून असतो, आवरा वलय, तर त्या वलयमध्ये सगळ्या श्रीमंत लोकांच्या वलयमध्ये गोल्डन येलो कलर जास्त, सोनेरी पिवळा रंग जास्त, आणि सगळ्या गरीब लोकांच्या वलयामध्ये हा सोनेरी पिवळा कलर अतिशय कमी आहे. म्हणून सायंटिस्ट लोकांनी सिद्धांत काय म्हणले की जे लोक सोनेरी पिवळ्या रंगाने भरून जातात ती लोक श्रीमंत होतात. आणि त्या लोकांनी तशा पद्धतीचे प्रयोग केले. गरीब लोकांना घेऊन त्यांनी डोळे बंद करून बसायला लावले आणि त्यांनी सांगितलं आकाशातला सोनेरी पिवळा रंग येतो आहे, संपूर्ण शरीर भरून जातो अशी कल्पना करा. काही दिवसाच्या कल्पनेनंतर पैसा येतो, ती लोक श्रीमंत व्हायला लागले. पण हा सायंटिफिकली प्रूव्ड आहे. ह्याला कलर थेरपी म्हणतो आपण. हा सायंटिफिकली प्रूव्ड आहे. किंवा आपण जर गोल्डन येलो कलर मेडिटेशन केलं तर पैसा आपल्याकडे खेळ जायला. ओके, आणि काही दिवस तुम्हाला हे केलं पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन एक तुम्हाला आध्यात्मिक सांगतो, ते म्हणजे श्रीम हा मंत्र आहे. काय करायचं, कुठलं तरी एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी एखादं श्रीयंत्र आणायचं मार्केटमध्ये. श्रीयंत्र माहिती असेल ना तुम्हाला, श्रीयंत्र म्हणून मिळतो मार्केटमध्ये. श्रीयंत्र आणायचं, स्फटिकमध्ये असेल तर उत्तम. आणि ते श्रीयंत्र आणून ते स्फटिकमध्ये असेल तर जरासं रात्री मिठाच्या पाण्याने ते धुवून घ्यायचं किंवा मिठाच्या पाण्याने भिजवून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी ते ठेवा, त्याची पूजा करा. आणि पूजा करून ह्या 3 बोटाने कुंकू घ्यायचं
आणि त्या श्रीयंत्रावरती ठेवायचं, असं सोडायचं आणि सोडताना श्रीम 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 हा मंत्र म्हणायचा. असं 21 वेळा ते पंख सोडायचं आणि असं 21 दिवस करायचे. असं आपण जेव्हा करतो तेव्हा या मंत्रामुळे आध्यात्मिक साधना आहे की याच्यामुळं आपल्याकडे येणारा पैसा जो थांबलेला आहे, जो येत नाही, तो पैसा रिलीज होतो आणि आपल्याकडे पैसा यायला. ओके, गोल्डन येलो कलर मेडिटेशन करा किंवा श्री हा श्रीमचा जो मंत्र आहे तो करा. त्याच्यानंतर त्या पैशाबद्दल काही स्वयंसूचना आहेत. या स्वयंसूचनाचं लिस्ट मी तुम्हाला देतोच आहे आणि ही सगळी लिस्ट काय करायचं आहे, 3-3 वेळा ते म्हणायचं आहे, मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करायचं आहे. काय म्हणलेलं बघा, निसर्गामध्ये भरपूर पैसा आहे, मुबलक पैसा आहे, गरजेपेक्षा जास्त पैसा आहे, पैसा सर्वत्र आहे, पैसा कमवणे खूप सोपं आहे, सहज शक्य आहे. ही अतिशय चांगली सूचना आहे ज्याच्यामुळे तुमच्या मनातलं निगेटिव्हिटी पळून जाणार आहे. तर ह्या सूचना 3-3 वेळा रिपीट करा, मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा, तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ऐकत राहा. नाही ऐकत राहा. असे काही दिवस हे करायचं आहे. हे काही मी वाचून दाखवत नाही, तुम्हाला ऑलरेडी मी देणार आहे, त्याचे नोट्स सगळे तुम्हाला मिळणार आहे. हे सगळे काही महत्त्व सूचना तुम्हाला जे लागू पडतं त्या सूचना तुम्ही घेऊ शकता. बाहेर फॉरेन मध्ये काय केलं जातं त्याच्यामध्ये तुम्हाला एक क्लिप दाखवतो की ही लोक तुम्हाला हे दिसणार का, दिसतंय ना? ह्याच्याबद्दल काही क्वेश्चन्स विचारा, काय तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. मी आपल्या इन्कमच्या 10% डोनेट करायचं, त्याच्यापेक्षा जास्त उत्तमच ना. तुम्ही कमीत कमी 1% सुरुवात करा, 1% तरी सुरुवात करा.
तुमचं तोंड उघडतं दक्षिणकडे होणार, कपाटाचं तोंड इकडं उतरणार आणि इथं पूर्व पश्चिम कसं आहे, पूर्वेकडे सुद्धा चालतो पण जास्त इफेक्ट कुबेरचं दिशा म्हटलं जातं त्याला, त्यामुळे ते उत्तरेला उघडलं तर जास्त फायदा होतो. आणि तिजोरीमध्ये तुम्हाला सांगतो देवाचे फोटो ठेवायचं नाही किंवा अत्तर वगैरे असं काही ठेवायचं नाही किंवा इतर कागदपत्र ठेवायचं नाही. फक्त पैसा म्हणजे पैसा किंवा दागिने ठेवू शकतो, इतर काही ठेवायचं नाही. आणि त्या कपाटावरती जर जड काही ठेवलं तरी ते सुद्धा उपयोग आहे. खाली कपाट आहे पैशांचा आणि वर काहीतरी कपडे टाकलेले आहे, हे सुद्धा नको आहे. लक्षात आलं, देवाचे फोटो नको, अत्तर नको, इतर कुठली वस्तू नको आणि त्याच्यावरती हे नको. आणि ते उघडताना मात्र ते उत्तर उघडतं. फेसिंग नॉर्थला पाहिजे. हो आपलं कसं पण असू दे, ह्याच्यात असं किचकट काय सांगा, किती वेळ विचार काय कपाट उत्तर इकडे उत्तर कुठं उघडले आपलं मग उत्तरेकडे कपाट उघडत असेल तर आपलं काय कपाट असते पैशांचे लावायचं नाही त्याचं काय ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आणि काय क्वेश्चन स्टीलचे